कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि संस्कृतीला आता मला विचारायचं की पूर्वी तुझ्या डोक्यात म्हणजे नवरा ही काय संकल्पना होती गावात जाण्याच्या अगोदर आणि आता काय आहे? पहिले खरंच जेव्हा मी असं मुलांच्या बद्दल विचारायचं, अरे एकदम म्हणजे दिसायला एकदम डॅशिंग, त्याच्याकडे मोठी बिल्डिंग असायला पाहिजे आणि म्हणजे म्हणतात ना मला एकदम राणीसारखं त्याला ठेवायला पाहिजे. आणि मग मी गावात गेली आणि मला कळलं की शेतकरी मुलं असतात ना त्यांना खरंच माहिती आहे की मुलींना कसं राणीसारखं ठेवायचं. क्या बात, वा वा. तिकडे ती शेतकरी मुलं असतात म्हणजे एवढी भाकरी असेल ना तरी एक तुकडा खाऊन बाकी सगळं बायकोला देत. हा हा, कमाल कमाल. मग ते बघितल्यानंतर असं की यार शेतकरी मुलांचं काय इकडे एवढं हाईप का नाहीये, कोणाला का पाहिजे का नाही. तर मी विचार केलाय मला जर चांगला मुलगा मिळाला ना शेतकरी म्हणून तर म्हणजे पॉवर विथ भरपूर वावर. म्हणजे जर शेतकरी मुलांनी तुझा विचार केला किंवा तुला प्रपोज केलं तर तू त्याच्याशी लग्न करू शकतेस जर तुला आवडला तर. हो. बघा आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तिने खूप चांगला मुद्दा मांडलेला आहे की ती शेतकरी मुलाशी लग्न करायला तयार आहे. एक मुलगा आहे आमच्याकडे शेतकरी. खरंच? हा. कोण आहे? त्याला इच्छा पण आहे. तर आता मला वाटतं सगळं आहे, एवढं सगळं लागलेलं आहे, परत कुठं लग्नाचा खर्च करा. हे सगळे वराडी मंडळी पण आलेले आहे, थोडे अक्षता वाटून इकडेच लग्न लावून टाकू आता हिचं. हा या एक शेतकरी मुलगा आहे या. आपलं नाव काय? सिद्धेश शिंदे. वा 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 वा. आपलं गाव कुठलं गाव? महाड. महाडचे आहात तुम्ही. आणि काय तुमची शेती काय आहे? आमची भाताची शेती आहे. मला भात खूप आवडतो. तू करशील का तिला करायला लावशील? पण दोघं मिळून करू. अच्छा. नाही स्वयंपाकाचं विचार, शेतीचं नाही विचारत. स्वयंपाक ती करेल, हा शेती मी करेल. हे चालेल तुला? अरे मदतीला हात तर देशील ना? म्हणजे हा येऊ शकतो आपण दोघं मिळून एकत्र शेती करू. एकत्र मिळून खाऊ. आणि जी काय भाकरी असेल तो एक तुकडा मी खाईल, बाकीची तिला देऊन टाकेल. लग्नानंतर तरी 2 तुकडे खा रे. तो आता पण एकाच तुकड्यावर दिसतोयस मला. बर साधारणपणे तुझ्या नखांचा खर्च किती? नख जी वापरतेस तू? असंच महिन्याला 50,000. आणि तुझा पगार किती भाऊ? देतील ते. तो आवाजात काम करतो. पगार किती आहे? अजून दिलेच नाही तुला प्रोडक्शननी. अरे याचं तरी द्या. तर करशील लग्न? आपण जरा ट्राय करून बघू, नाही तर ही शेतीच विकायला लावेल माझी. वा वा. आता एक उखाणा घ्यायला पाहिजे तुम्ही. पेरूच्या बागेत राघू आले गमतीला, सिद्धेशरावांचं नाव घेते सवाष्णींच्या पंक्तीला. क्या बात आहे. कमाल कमाल कमाल. धन्यवाद. लग्न झालेलं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.